नमस्कार मंडळी, मी आता निघालो आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून गोव्यातील मडगाव या ठिकाणी. मी संतोष गोसावी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता आम्ही सुरू करतोय आमची ओडिसा, जगन्नाथपुरी आणि भुवनेश्वरची सफर. चला तर तुम्हीही माझ्यासोबत. मी आणि अमोल आता रात्रीच्या गाडीने निघालो आहोत मडगावला जायला आणि इथून सकाळी 7 वाजता आमची ट्रेन आहे वास्को भुवनेश्वर एक्सप्रेस म्हणजेच अमरावती एक्सप्रेस. या गाडीने आम्ही जाणार आहोत भुवनेश्वर पर्यंत आणि तिथून पुढे मग आम्ही प्रवास करणार आहोत ते जगन्नाथपुरीसाठी. तर मंडळी नमस्कार, मी संतोष गोसावी आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मंडळी, आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत मडगाव स्टेशनला आणि इथून आमची सकाळी 7ची ट्रेन आहे ओडिसा जगन्नाथपुरीसाठी आणि आम्ही सकाळी निघणार आहोत. आता रात्रीची वेळ झाली साधारण 1:30ची. आम्ही कुडाळवरून ट्रेन पकडली होती. तर म्हणजे आम्ही कुडाळवरून पकडली होती LTT मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि तिथून आम्ही आलो आता मडगाव येथे आणि मडगाववरून सकाळी आम्ही आता जर्नी करणार आहोत जगन्नाथपुरीसाठी. चला तर मग, धन्यवाद. हे जे माझ्या समोर तुम्ही बघताय एक्सक्लुझिव्ह लॉन्च म्हणजेच हा एक AC वेटिंग रूम आहे मडगाव रेल्वे स्टेशन वरती आणि याचा जो आकार आहे म्हणजे चार्ज म्हणाल तुम्ही तर तो पर आवर्स म्हणजे प्रत्येक तासानुसार आहे. एका तासाला साधारणतः 65 किंवा 62 रुपये ते लोक चार्ज करतात. इथे तुम्ही व्यवस्थित रेस्ट करू शकता. जर तुमची समजा तुम्ही रात्री इथे आलात आणि तुमची सकाळचीच गाडी असेल तर तुम्हाला रात्री रूम घेऊन राहायची बाहेर गरज नाही. इथे तुम्ही व्यवस्थित रेस्ट करून सकाळी आपली गाडी इथून पकडू शकता मडगाव रेल्वे स्टेशन वरून. आता सरकारने आपल्या भारतातील बऱ्याच ठिकाणी अशा सोयी केलेल्या आहेत. तर मंडळी, फायनली आता सकाळ झालेली आहे. तर मंडळी, अमरावती एक्सप्रेस ही ऑन टाइम असल्यामुळे आता आम्ही मडगाववरून ट्रेन पकडलेली आहे आता आणि आम्ही आमची जर्नी स्टार्ट केलेली आहे ही भुवनेश्वर जगन्नाथपुरी ओडिसासाठी. चला तर मग तुम्ही एन्जॉय करा आमच्यासोबत हा पुढचा प्रवास. अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत फायनली इथल्या घाटामध्ये. गोव्यावरून आपण जेव्हा निघतो तेव्हा पुढे फोंडा म्हणजे इथून पुढे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला दूधसागर हा एक प्रसिद्ध असा धबधबा आहे आणि तो तुम्हाला तिथे बघायला मिळतो. हा बघा, हा समोर जो बघताय हा दूधसागर धबधबा आहे आणि बरोबर या धबधब्याच्या खालीच तुम्हाला बघायला मिळते रेल्वे स्टेशन आहे दूधसागर म्हणून आणि त्या ठिकाणी चेन्नई एक्सप्रेस या मूवीची पिक्चरची शूटिंग झाली होती. ते तुम्ही कधी आलात तरी ते नक्की बघा. हा खूप सुंदर असा ह्याचा व्ह्यू जर तुम्हाला नॅचरली बघायचा असेल तर इथे पावसाळ्यात जर तुम्ही या रूटवरती सफर केलात किंवा जर्नी केलात तर तुम्हाला नक्की त्याचा खूप सुंदर असा आस्वाद घेता येईल. तर म्हणजे मडगाववरून भुवनेश्वरच्या दिशेने आपण जेव्हा प्रवास करतो हा साधारणतः 2000 ते 2200 किलोमीटरचा टप्पा आहे. आपण जेव्हा वास्कोवरून भुवनेश्वरसाठी प्रवास करतो रेल्वेने त्यावेळी आपल्याला साधारणतः 260 स्थानके लागतात. यामध्ये मुख्य करून मडगाव, कारवार, मंगळूर, विजयवाडा, विशाखापट्टणम आणि ब्रह्मपूर यांचा समावेश आहे.
आपली ट्रेन जेव्हा गोव्यावरून जर्नी स्टार्ट करते तेव्हा वास्को दा गामा आणि मडगाव हे मुख्य स्टेशन आहेत. त्यानंतर आपण कर्नाटकमध्ये प्रवेश करतो त्यावेळी कारवार, उडुपी, मंगळूर जंक्शन. त्याप्रमाणे पुढे आंध्रामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा विजयवाडा जंक्शन आणि राजमुंद्री ही महत्वाची स्टेशने असतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण ओडिशा राज्यात प्रवेश करतो त्यावेळी विशाखापट्टणम, ब्रह्मपूर, खुर्दा रोड आणि भुवनेश्वर ही मुख्य स्थानके आपल्याला लागतात. तर मंडळी, विशाखापट्टणम किंवा वायझॅक हे आंध्र प्रदेशातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून ते पूर्व किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे औद्योगिक, लष्करी आणि एक मुख्य बंदर आहे. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर सिटी ऑफ डेस्टिनी म्हणून ओळखले जाते. येथे हिंदुस्थान शिपयार्ड, ईस्टर्न नेव्हल कमांड आणि पोलाद कारखाना हे मुख्य उद्योग आहेत. विशाखापट्टणम मध्ये 1866 मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली होती. ऐतिहासिकदृष्ट्या हे शहर व्हॉल्टेअर या नावाने ओळखले जात असे. तसेच पूर्वी हे शहर इंडियन ब्रिटन म्हणून प्रसिद्ध होते. येथे आपल्याला मुख्यत्वे करून हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL, विशाखापट्टणम स्टील प्लांट VSP आणि हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड आणि इंडियन नेव्हीचा महत्त्वाचा तळ इथे आपल्याला बघायला मिळतो. येथील धार्मिक स्थळे म्हणाल तर सिंहाचलन येथील 12व्या शतकातील प्राचीन नृसिंह मंदिर, तसेच INS कुर्सुरा पाणबुडी संग्रहालय, कैलासगिरी आणि आराकू व्हॅली हे इथले मुख्य आकर्षण आहे. आणि विशाखापट्टणम मध्ये मुख्यत्वे करून तेलुगू भाषा बोलली जाते. तर मंडळी, अशा प्रकारे आपण गोवा मडगाव येथून प्रवास करत करत भुवनेश्वर, ओडिसा येथे पोहोचलेलो आहोत. जर मंडळी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर तुम्ही पूर्वी या ठिकाणी गेला असाल तरी नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं इथे जाऊन. आणि हो मंडळी, न विसरता बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून माझे येणारे सगळे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. भुवनेश्वर आनंद विहार